आज आपण डेअरीमध्ये जसं भेटतं तसं घरच्या घरी एकदम दाटसर मलईदार असं हे दही कसं बनवायचं ते पाहणार आहोत. आणि हे दही आंबट होऊ नये यासाठी खास टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं दाटसर आणि मलईदार दही ते तयार झालेलं आहे. जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे. जी काही वरची शाई असते ते एकसारखं हलवत राहायचं आणि दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे. हे पहा पळीच्या साह्याने आता हे मी दूध हलवून घेते. दुधाला उकळी आल्यानंतर साधारणतः 1-2 मिनटं आपल्याला हे दूध असंच उकळवून घ्यायचं आहे. म्हणजे हलकासा पाण्याचा अंश जो काही असेल दुधामधला तो कमी होतो आणि दूधसुद्धा भांड्याला खाली लागण्याची शक्यता असते आणि दूध करपण्याची शक्यता असते. त्यामुळे एकसारखं 2 मिनटं हलवत राहायचं आहे. तर हे पहा बऱ्यापैकी आपलं दूध हलकंसं कमी झालेलं आहे. आता या स्टेजवर 2 मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे दूध पूर्णपणे कोमट करून घ्यायचं आहे. वाटल्यास तुम्ही फॅनच्या खाली ठेवू शकता. तर आता दूध बऱ्यापैकी आपलं कोमट झालेलं आहे. हे पहा आपलं बोट बुडेल इतपत कोमट हवं, जास्तसुद्धा गरम किंवा जास्त पण थंड नको. आता नेक्स्ट स्टेपमध्ये ज्या भांड्यामध्ये तुम्ही दही लावणार आहात त्याला 1 चमचावर 1 मोठा चमचा दही साईडने लावून घेते. हे पहा अशा पद्धतीने भांड्याला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे. वाटल्यास हलकंसं दूध तुम्ही यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. तर हे पहा अशा पद्धतीने सगळीकडे मी भांड्याला दही लावून घेतलेलं आहे. हे पहा आता या भांड्यामध्ये आपण जे कोमट करून घेतलेलं दूध आहे ते घालून घ्यायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका. आता एका चमच्याच्या साहाय्याने हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. वाटल्यास आणखीन अर्धा चमचा दही यावेळी तुम्ही ॲड करून मग पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ शकता, पण आता याची गरज लागत नाही. चांगलं असं मिक्स करायचं आणि साधारणतः 7 ते 8 तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला दही लावून लवकर हवं असेल आणि तुमच्या घरी जर ओव्हन असेल तर ओव्हन 5 मिनटं प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे भांडं ओव्हनमध्ये ठेवून द्यायचं. ओव्हन बंद करून घ्यायचं आहे. 2 ते 3 तासामध्येच मस्त असं दही आपलं सेट होतं. तरी ते रात्रभर दही मी सेट होण्यासाठी ठेवून दिलं होतं आणि तुम्ही रिझल्ट पाहू शकता. मस्त असं आपलं दही इथे सेट झालेलं आहे. तर आता हे दही छान सेट झाल्यानंतर जास्त वेळ हे बाहेर ठेवायचं नाही. जेवढं तुम्हाला हवं आहे दही तेवढं बाहेर काढून घ्यायचं आणि उरलेलं दही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. म्हणजे दही आपलं आंबट होत नाही. बराच काळ दही बाहेर ठेवल्यामुळे दही आंबट होतं. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं दाटसर दही आपलं तयार झालेलं आहे. जसं डेअरीमध्ये भेटतं त्या पद्धतीने दही अगदी घरच्या घरी आपलं तयार होतं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. तुम्ही ते पाहू शकता मस्त दही आपलं तयार झालेलं आहे. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.